वाक्यात अचूक उपयोग होतो। या ठिकाणी वाक्प्रचार आहे पहा, अंगावर काटा येणे। तर लक्षात ठेवायचं मित्रांनो, अंगावर काटा येणे हे जे आहे तर कधी याचा वाक्यात योग्य प्रकारे उपयोग केला जाऊ शकतो। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक ई। तर भीतीने अंगावरती शहारा आल्याच्या नंतर हा जो आहे अंगावर काटा येणे, तेव्हा या वाक्याचा उपयोग केला जाऊ शकतो। तो कशा पद्धतीने केला जाऊ शकतो पहा। तर अंगावर काटा येणे म्हणजे काय, तर भीतीने अंगावरती शहारे येणे, आपण त्याला म्हणतो लव उमटणे। आणि त्याचा वाक्यात उपयोग हा कसा होईल, तर वाक्यात उपयोग असा होतो की रस्त्यात झालेल्या अपघातातील त्या दोघांची स्थिती पाहून समीरच्या अंगावर तर काटाच आला, म्हणजे काय, तर त्याच्या अंगावरती शहारे आले, हा त्याचा वाक्यात उपयोग असणार आहे। ऑप्शन क्रमांक ई आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, रामरावांनी मुलाच्या वागण्यासमोर हात टेकले। या वाक्यामधील हात टेकले या वाक्प्रचाराचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे। आणि मित्रांनो, जे काही TCS पॅटर्न आहे आणि जो IBPS पॅटर्न आहे, तर यामध्ये वाक्प्रचार, म्हणी, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द यांच्यावरती जास्त प्रमाणात भर दिलेली आहे। तर हात टेकले याचा आपल्याला वाक्प्रचाराचा अर्थ सांगायचा आहे। याचं योग्य उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक सी। तर नाईलाजाने माघार घेणे, म्हणजेच काय, तर हात टेकणे। आणि यासोबतच अजून काय आपण महत्त्वाचे वाक्प्रचार देखील पाहणार आहोत। त्यामध्ये पहा, हात टेकणे म्हणजे काय, तर नाईलाजाने माघार घेणे। कणिक तिमणे, या ठिकाणी आहे पहा शब्द कणिक तिमणे, म्हणजे काय, मार देणे किंवा एखाद्याला मारणे। त्यानंतर आहे त्याग करणे। त्याग करणे म्हणजे काय, तर एखादी गोष्ट सोडून देणे किंवा एखाद्या गोष्टीचा त्याग करणे। आणि तोंड पाहून बसणे म्हणजेच काय, तर दुःखी होणे किंवा तोंड पाडून, या ठिकाणी पहा तोंड पाडून बसणे म्हणजे दुःखी होणे। या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन क्रमांक सी। प्रश्न क्रमांक 3 आहे, पिकाची राखण करण्यासाठी घातलेला मांडव याबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे। ज्या ठिकाणी आपण शेतामध्ये पिकाची राखण करण्यासाठी मध्य भागामध्ये एक मांडव घालतो, तर त्या मांडवाला काय म्हटलं जातं किंवा त्याबद्दल एक महत्त्वाचा शब्द काय आहे। तर उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक डी। तर त्याला मचान असं म्हणतात। काय म्हणतात त्याला, मचान। लक्षात ठेवा, मचान हे काय असतं, तर शेतामध्ये पिकाची राखण करण्यासाठी घातलेला जो मांडव असतो तो असतो मचान। आणि यामध्ये काही अजून महत्त्वाचे आपले शब्द समूह आहेत, तर त्यांच्याबद्दल एक शब्द कोणता पहा। मचान म्हणजे काय आहे, तर पिकाची राखण करण्यासाठी घातलेला मांडव। तगाई, तगाई म्हणजे काय, तर शेतकऱ्यांना मिळणारे सरकारी कर्ज, त्याला तगाई म्हणतात। यानंतर तिसरा शब्द आहे पहा, चावडी। तर चावडी म्हणजे काय, तर गावाच्या कामकाजाच्या जागा। आणि पडळ म्हणजे काय, तर पडळ म्हणजे शेतात बांधलेली पडवी, त्याला पडळ म्हणतात। या ठिकाणी उत्तर काय होईल आपलं, ऑप्शन क्रमांक डी या ठिकाणी उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, कपाळमोक्ष होणे या वाक्प्रचाराचा अचूक अर्थ आपल्याला सांगायचा आहे। पहा, कपाळमोक्ष होणे, आपण कधी कधी रागात म्हणतो पहा कपाळमोक्ष झालेलं बरं, तर त्याचा अर्थ काय, तर कपाळमोक्ष होणे म्हणजे मृत्यू होणे। पर्याय क्रमांक 1 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे। या ठिकाणी पहा वाक्प्रचार आणि त्यांचे अर्थ समजावून घ्या। पहिला आहे कपाळमोक्ष होणे म्हणजे काय, तर मृत्यू होणे। त्यानंतर आहे डोके फुटणे किंवा डोके टेकणे, तर त्याचा आहे विश्रांती घेणे आणि खूप निराश होणे। डोकं खाजवणे म्हणजे काय, तर युक्ती शोधणे, एखादी आयडिया शोधणे। डोळ्यात खुपणे म्हणजे काय, तर एखाद्याचे भले झालेले सहन होत नाही, त्याला म्हणतात डोळ्यात खुपणं। मोका साधणे म्हणजे काय, संधीचा फायदा करून घेणे, म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, मोका साधणे म्हणजे एखादा मिळालेला जो चान्स आहे तो कमावणं किंवा एक अपॉर्च्युनिटी। आणि मेटाकुटीस येणे म्हणजे काय, तर काकुळतीस येणे म्हणजेच मेटाकुटीस येणे। या ठिकाणी उत्तर काय होणार आहे आपलं, ऑप्शन क्रमांक ए। प्रश्न क्रमांक 5 आहे, नाक दाबले की तोंड उघडते या म्हणीचा योग्य अर्थ खालीलपैकी कोणता आहे। पहा, नाक दाबले की तोंड उघडते हा प्रश्न आपण जशाच तसा कम्युनिटीमध्ये घेतला होता आणि त्या ठिकाणी जवळपास 19% विद्यार्थ्यांनी चुकीचे उत्तर दिले होते। नाक दाबलं की तोंड उघडते ही जी म्हण आहे याचा अर्थ काय होतो, तर अडवणूक करून एखादं काम साधणे म्हणजेच नाक दाबले की तोंड उघडणे। पर्याय क्रमांक 1 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे। यामध्ये पहा काही महत्त्वाच्या म्हणी आहेत आणि त्यांचे अर्थ देखील आहेत। पण मित्रांनो, जेवढे काही आपण TCS ला आणि IBPS पॅटर्नमध्ये विचारण्यात आलेल्या महत्त्वाच्या ज्या म्हणी आहेत, तर त्या म्हणी जवळपास आपण 200 पेक्षा जास्त म्हणी एका व्हिडिओमध्ये घेतलेल्या आहेत। त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे। या ठिकाणी काही महत्त्वाच्या म्हणी आहेत, त्या म्हणी पहा। तर पहिली म्हण आहे, नाक दाबले की तोंड उघडते, म्हणजे काय, तर अडवणूक करून काम साधून घेणे। दुसरी कोणती आहे, उक्तीप्रमाणे कृती, म्हणजेच काय, तर उपदेशाप्रमाणे
वर्तन करणे. तिसरी काय आहे, पळसाला पाणी तीनच. याचा अर्थ काय आहे, कोणत्याही ठिकाणी गेले तरी मनुष्य स्वभाव हा सगळीकडे सारखाच असतो. आणि नाकापेक्षा मोती जड म्हणजे काय, तर मालकापेक्षा नोकर हा शिरजोर असतो, त्याला म्हणतात नाकापेक्षा मोती जड. आपल्याकडे अजून एक त्याच्यासाठी म्हण आहे पहा, चहापेक्षा किटली गरम. म्हणजे काय, तर मालकापेक्षा नोकरच जास्त शिरजोर किंवा वरचढ ठरणं. पर्याय क्रमांक 1 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे. प्रश्न क्रमांक 6 आहे, हार्डवेअर या शब्दाचा विरुद्धार्थी असलेला अचूक पर्याय निवडायचा आहे. या ठिकाणी पहा, विरुद्धार्थी अचूक आणि चूक मध्ये खूप विद्यार्थी कन्फ्यूज होतात. जवळपास 10 पैकी 3 विद्यार्थी चूक आणि अचूक मध्ये फरक ओळखू शकत नाहीत. अचूक म्हणजे बरोबर, लक्षात ठेवा, अचूक म्हणजे बरोबर पर्याय निवडायचा आहे. कशाचा, तर हार्डवेअर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द अजून कोणता आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक ई. तर हार्डवेअर या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द आहे पहा सलोखा. लक्षात ठेवा, काही महत्त्वाचे अजून आपल्याला विरुद्धार्थी शब्द जर पाहायचे झालं तर हार्डवेअर सलोखा, वैमनस्य सलोखा, निर्दोष सदोष आणि समजूतदार आणि असमजूतदारपणा. या ठिकाणी हे स जे आहे ते या ठिकाणी आलेलं आहे. समजूतदारपणा त्याचा विरुद्धार्थी शब्द होतो असमजूतदारपणा. पर्याय आणि या ठिकाणी जो दुश्मनी शब्द आहे त्याचा विरुद्धार्थी शब्द होतो पहा मैत्री. या प्रश्नाचं उत्तर काय होईल, ऑप्शन क्रमांक ई. प्रश्न क्रमांक 7 आहे, साक्षरता प्रसार शिबिराचे निमंत्रण आले असते तर शिक्षक सहभागी झाले असते. हा वाक्यप्रचार आपल्याला ओळखायचा आहे किंवा हा जो वाक्याचा प्रकार आहे त्या या ठिकाणी पहा, वाक्प्रचार म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणू शकतो, वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. हा प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे. आणि या ठिकाणी योग्य वाक्य आहे पहा, उत्तर असणार आहे याचं ऑप्शन क्रमांक डी. तर या ठिकाणी संकेतार्थी वाक्य आहे, म्हणजे एक संकेत दर्शवला आहे. संकेत कसा दर्शवला आहे, साक्षरता प्रसार शिबिराचं निमंत्रण आलं असतं तर शिक्षक सहभागी झाले असते. या तर शब्दामुळे आपल्याला या ठिकाणी संकेत दाखवता आलेला आहे. म्हणजेच हे जे वाक्य आहे हे संकेतार्थी वाक्य आहे. वाक्याचं प्रकार जे असतात ते कशा पद्धतीने असतात पहा, संकेतार्थी वाक्य, साक्षरता प्रसार शिबिराचे निमंत्रण आले तर शिक्षक सहभागी झाले असते. या ठिकाणी एक संकेत दाखवला आहे म्हणून आपलं उत्तर असणार आहे. यानंतरचा शब्द आहे पहा स्वार्थी वाक्य. म्हणजे काय असतं, तर रामाच्या दर्शनामुळे सीतेला आनंद झाला, हे स्वार्थी वाक्य आहे. विद्यार्थी वाक्य कसं आहे, तर जगात सर्व सुखी असा कोणी नाही, हे विद्यार्थी वाक्य आहे. आणि आज्ञार्थी वाक्य काय आहे, मुलांनो अभ्यास करा. या ठिकाणी फक्त एक आज्ञा दिलेली आहे म्हणजेच ते आज्ञार्थी वाक्य आहे. या ठिकाणी उत्तर काय होईल आपलं, ऑप्शन क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 8 आहे, प्रयोग ओळखा. या ठिकाणी पहा एक वाक्य आहे, पारिजातकाची योजना करणारा कवी खरोखरच कल्पक असला पाहिजे. तर ही जी आहे या वाक्याचा आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे आणि याचं उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक 1. तर कर्तरी प्रयोगाचं हे वाक्य आहे. या वाक्यामध्ये पहा कर्ता कोण आहे, कर्ता आहे कवी. कर्म काय आहे, तर कर्म आहे पारिजातक. आणि क्रियापद काय आहे, तर असला पाहिजे, हे जे आहे हे क्रियापद आहे. आपल्याला कोणत्याही वाक्यातील कर्ता कर्म आणि क्रियापद जर ओळखता आलं तर आपल्याला वाक्याचा प्रयोग जो आहे तो ओळखता येतो आणि हा जो आहे हा कर्तरी प्रयोग असणार आहे. या ठिकाणी पहा, पारिजातकाची योजना करणारी कवयित्री खरोखरच कल्पक असली पाहिजे. कर्ता बदल होतो यामध्ये आणि सूर्याची योजना करणारा कवी खरोखरच कल्पक असला पाहिजे, यामध्ये कर्म बदल होतं. आणि वाक्यातील कर्त्याच्या लिंग व वचनाप्रमाणे क्रियापद बदलते म्हणून ते कर्तरी प्रयोगाचं वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 9 आहे, प्रयोगाचे मुख्य प्रकार किती आहेत. हा प्रश्न IBPSने विचारलेला नाही पण TCS मध्ये हा प्रश्न आपल्याला 6 वेळा विचारण्यात आलेला आहे. प्रयोगाचे मुख्य प्रकार किती, सर्वात सोपा प्रश्न आहे. प्रयोगाचे मुख्य 3 प्रकार पडतात, लक्षात ठेवा. ऑप्शन क्रमांक बी आपलं या ठिकाणी उत्तर होणार आहे. किती प्रकार आहेत, तर एकूण 3 प्रकार आहेत. 3 प्रकार कोणते कोणते आहेत, कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग. हे जे आहेत हे 3 प्रकार आहेत, प्रयोगाचे मुख्य प्रकार आहेत. तर या ठिकाणी पाहूया आपण कर्तरी प्रयोग. कर्तरी प्रयोग म्हणजे काय, तर कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता हा नेहमी प्रथमांतच असतो आणि कर्म प्रथमांत किंवा द्वितीयामध्ये असू शकतं. याचं उदाहरण पाहायचं झालं तर तो गाणे गातो. यानंतरचा दुसरा प्रयोग आहे पहा कर्मणी प्रयोग. तर कर्मणी प्रयोग काय आहे, कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे क्रियापदाचे रूप बदलते. या ठिकाणी वाक्य काय होईल आपलं, मुलांनी आंबा खाल्ला. हे जे आहे हे लिंग वचनाप्रमाणे त्याचं क्रियापदाचं रूप बदलतं. या ठिकाणी तिसरा आहे भावे प्रयोग. तर भावे प्रयोग म्हणजे काय आहे, तर जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे बदलत नसून ते नेहमी तृतीय पुरुषी नपुसक लिंगी एकवचनी असून ते स्वातंत्र्य असते.
याचं उदाहरण पाहायचं झालं तर रामाने रावणास मारले हे उदाहरण होऊ शकतं. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपलं या ठिकाणी उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 10 आहे, प्रयोग ओळखायचा आहे. मी त्याला भेटून सारी दंतकथा सांगितली. हे जे वाक्य आहे या वाक्यातील प्रयोग कोणता आहे? याचं उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक 1 तर कर्मणी प्रयोग आहे. यामध्ये पहा मी त्याला भेटून सारी दंतकथा सांगितली हे वाक्य आहे. जेव्हा करता सर्वनामे दर्शवलेला असतो तेव्हा त्या जागी एखादं नाव ठेवलं जातं किंवा नाम ठेवलं जातं. रमेशने त्याला भेटून सारी दंतकथा सांगितली. जेव्हा वाक्यातील कर्त्याला प्रत्यय असतो आणि कर्म प्रथमात असते तेव्हा ते वाक्य कर्मणी प्रयोगाचं असतं. आणि कर्मणी प्रयोगामध्ये क्रियापद हे कर्माच्या लिंग वचन पुरुषाप्रमाणे बदलत असतं. कर्मणी प्रयोगामध्ये कर्त्याला शक्यतो प्रत्यय असतोच, म्हणून प्रश्नात दिलेलं जे काही वाक्य आहे ते कर्मणी प्रयोगाचं वाक्य असणार आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 11 आहे, भुलाई या कविता संग्रहाच्या कवयित्री खालीलपैकी कोण आहेत? पहा भुलाई हा कविता संग्रह आहे, याच्या कवयित्री कोण आहेत? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तर प्रतिमा इंगरोळे. लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक डी आपलं उत्तर होणार आहे. प्रतिमा इंगरोळे यांचे अजून काही महत्त्वाचे साहित्य आहेत, त्यामध्ये भुलाई आहे, सुगरणचा खोपा आहे, गढी आणि वडाचे झाड. यानंतर आहे तर हिरा बनसोडे. तर हिरा बनसोडे यांचं साहित्य निकाय सुगावा, युगवाणी आणि फिर्याद. यानंतर आहे तर कल्पना दुधाणे. या ठिकाणी पहा दुधाळ झालेला आहे तर ते दुधाणे आहे. धग असतेच आसपास हे त्यांचं साहित्य आहे. आणि ज्या काही निर्जा आहेत निर्जा यांचं आहे वेना, निरन्वय, ओल हरवलेली माती हे त्यांचं साहित्य आहे. या ठिकाणी उत्तर काय होणार आहे आपलं ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 12 आहे, अळीमिळी गुपचिळी या म्हणीचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे. पहा आपण लहान असताना ही म्हण खूप वेळा वापरलेली आहे, अळीमिळी गुपचिळी. याचा अर्थ काय होतो तर गुप्तपणे केलेलं एखादं काम त्याला म्हटलं जातं. पहा अळीमिळी गुपचिळी. पर्याय 1 आपलं या ठिकाणी उत्तर होईल. यामध्ये अजून आपल्याला दुसरी एक म्हण आहे पहा, त्यामध्ये अळीमिळी गुपचिळी म्हणजे काय, गुप्तपणे केलेलं एखादं काम हा त्याचा अर्थ होतो. आणि दिव्याच्या पोटात काळे म्हणजे सज्जनाच्या पोटी वाईट संतती पैदा होणे हे त्याचा अर्थ होतो. पर्याय क्रमांक 1 आपलं या ठिकाणी उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 13 आहे, रोज कुठल्या तरी फॅक्टरीतला 5चा भोंगा वाजत असे. या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे. शेवटचे 2 जे शब्द आहेत वाजत असे यावरून काळ आपल्याला ओळखू येतो. तर या ठिकाणी काळ कोणता असणार आहे, रीती भूतकाळ या ठिकाणी आपलं योग्य उत्तर होईल. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होणार आहे. लक्षात ठेवा रीती भूतकाळ का आहे तर वाजत असे या संयुक्त क्रियापदावरून वाजण्याची जी क्रिया आहे ही भूतकाळात सतत घडत आहे. म्हणजे त्या ठिकाणी भूतकाळातली एक ती रीत दाखवली आहे. वाजत असे म्हणजे काय तर तो कंटिन्यू वाजत असतो किंवा रेग्युलर वाजत असतो असं आपल्याला दिसून येतं. म्हणून हा जो काळ आहे हा रीती भूतकाळ आहे. पर्याय क्रमांक बी आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे, आशाताईच्या स्वरातील गोडवा विलक्षण आहे. अधोरेखित शब्दाचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे आणि गोडवा हा शब्द अधोरेखित केलेला आहे. तर याचा प्रकार कोणता आहे? याचा प्रकार आहे भाववाचक नाम. लक्षात ठेवा गोडवा, गोडव्याला वा जोडलेला आहे, गोडला म्हणजे तो गोडवा झाला आणि हा प्रकार आहे भाववाचक नाम. या शब्दामधून आपल्याला भाव दिसून येतो. लक्षात ठेवा वाक्य काय आहे, आशाताईंच्या स्वरातील गोडवा विलक्षण आहे. आणि हे जे दिलेलं वाक्य आहे यामध्ये गोड हा मूळ शब्द जो आहे हे मूळचं विशेषण आहे आणि त्याला वा हा जो आहे हा वाक्यात भाववाचक नामाचं कार्य करतो. पर्याय क्रमांक बी आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 15 आहे, पुढील 2 केवल वाक्यांमध्ये योग्य अव्यय वापरून संयुक्त वाक्य तयार करायचं आहे. पहा या ठिकाणी आपल्याला एक संयुक्त वाक्य तयार करायचं आहे. आपल्याला 2 वाक्य दिलेले आहेत. पहिलं वाक्य काय आहे, लहान मुलं आनंदी वृत्तीची असतात, ती आनंद घेण्यात तरबेज असतात. हे दुसरं वाक्य आहे. तर आपल्याला या वाक्यामध्ये एक अव्यय वापरायचा आहे आणि ते वापरून आपल्याला संयुक्त वाक्य हे तयार करायचं आहे. तर या ठिकाणी आपल्याला काय योग्य अव्यय असणार आहे पहा, तर अव्यय असणार आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी आपलं या ठिकाणी अव्यय होईल. म्हणजे वाक्य कसं होईल पहा, लहान मुलं आनंदी वृत्तीचे असतात म्हणून ती आनंद घेण्यात तरबेज असतात, म्हणून या ठिकाणी आपलं योग्य उत्तर होईल. तर पहा केवल वाक्यामध्ये नेहमी एकच विधेय म्हणजे त्याला आपण क्रियापद म्हणतो आणि एकच उद्देश म्हणजे तो कर्ता असतो. आणि संयुक्त वाक्यामध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त केवल वाक्य प्रधानत्व बोधक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात. आणि वरील जे काही वाक्य आहे या वाक्याचा अर्थ लक्षात घेता
म्हणून हे परिणामबोधक प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय जे आहे ते योग्यरित्या त्या ठिकाणी वापरलं जाऊ शकतं. आणि ज्यावेळी ते वाक्य बनतं, अव्यय वापरल्याच्या नंतर संयुक्त वाक्य कसं बनतं हे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं. तरी परत एक वेळा पहा. लहान मुलं आनंदी वृत्तीची असतात म्हणून ती आनंद घेण्यामध्ये तरबेज असतात. या ठिकाणी योग्य उत्तर काय होणार आहे आपलं? पर्याय क्रमांक 3. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, सामासिक शब्द ओळखायचा आहे. या ठिकाणी एक वाक्य दिलेलं आहे, मी तुमचा अजन्म ऋणी राहील. हे जे वाक्य आहे तर यामधील सामासिक शब्द ओळखायचा आहे. मित्रांनो, आपण प्रत्येक प्रश्न आणि त्याचा संदर्भ आणि स्पष्टीकरण देखील घेतलेलं आहे, त्यामुळे हे सर्व प्रश्न आपल्याला महत्त्वाचे ठरणार आहेत. आणि या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक ए. तर अजन्म हा जो शब्द आहे हा सामासिक शब्द आहे. तर कोणता आहे लक्षात ठेवा. जेव्हा समासातील पहिले पद बहुता अव्यय असून ते महत्त्वाचे असते व या सामासिक शब्दाचा वापर क्रिया विशेषणासारखा केलेला असतो तेव्हा हे अव्ययीभाव समास होतो. आणि हे जे दिलेलं वाक्य आहे आपल्याला, तर या वाक्यामध्ये अजन्म हा सामासिक शब्द देण्यात आलेला आहे. अजन्म म्हणजे काय? तर जन्मापासून. हे अव्ययीभाव समासाचं उदाहरण आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पृथ्वी या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द कोणता आहे? पहा, पृथ्वी हा जो शब्द आहे म्हणजे 5 ऑप्शन आहे, तर या 5 पैकी एक ऑप्शन असा आहे की ते ऑप्शन समानार्थी शब्द नाही. म्हणजे पृथ्वीचे समानार्थी शब्द हे बाकीचे 4 असणार आहेत. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? पहा ऑप्शन क्रमांक डी. तर भार्या हा जो शब्द आहे, भार्या म्हणजे काय? तर भार्या म्हणजे पत्नी, बायको, त्याला हा समानार्थी शब्द आहे. यामध्ये पृथ्वीसाठी समानार्थी शब्द अवनी, वसुंधरा, धरती आणि भूमी हे पृथ्वी या शब्दाला समानार्थाचे शब्द आहेत. या ठिकाणी आपण काही महत्त्वाचे समानार्थी शब्द पाहिलेले आहेत. पृथ्वीसाठी पहा क्षमा, धरती, भूमी, वसुंधरा, अवनी आणि क्षिती हे पृथ्वीचे समानार्थी शब्द आहेत. या ठिकाणी दुसरा शब्द आहे भार्या. तर भार्यासाठी काय काय आहेत? पत्नी, बायको, कांता, दारा आणि जाया हे भार्या म्हणजेच पत्नीसाठी समानार्थाचे शब्द आहेत. आणि अशाच पद्धतीचे आपल्याला 200 पेक्षा जास्त जर TCS आणि IBPS पॅटर्नचे समानार्थी विरुद्धार्थी शब्द जर पाहायचे असतील तर त्यांचे देखील व्हिडिओ लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत. ते देखील व्हिडिओ आपण जाऊन पाहून घ्या, म्हणजे आपल्याला ते प्रश्न जे आहेत हे खूप वेळा विचारण्यात आलेले आहेत. या प्रश्नाचं उत्तर काय होईल? पहा ऑप्शन क्रमांक डी. प्रश्न तिसरा आहे, आपल्या हातून झालेल्या चुकीची कल्पना येताच सूरजच्या डोळ्यासमोर डॅश. तर पहा, या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न आहे. आपल्याला रिकामी जागा विचारलेली आहे आणि या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो, एक वाक्प्रचार देखील आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. आपल्या हातून झालेल्या चुकीची कल्पना येताच सूरजच्या डोळ्यासमोर डॅश. तर काय झालं? तर सूरजच्या डोळ्यासमोर काजवे चमकले. म्हणजेच ऑप्शन क्रमांक ई आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. तर पहा, नोट्समध्ये काय काय आहे? कंठस्नान घातले म्हणजे काय? तर शरीर धडा वेगळा करणे किंवा एक प्रकारे आपण त्याला म्हणू शकतो की जीव मारणे. कान भरले म्हणजे काय? तर मन कलुषित करणे. कान भरणे म्हणजे काय? एखादी गोष्ट एखाद्याच्या जाऊन कानामध्ये सांगणं, पण ती गोष्ट अशी सांगणं की जी वाईट हेतूनी असलेली असणार आहे. गगन ठेंगणे झाले म्हणजे काय? तर पहा, गगन ठेंगणे म्हणजे खूप आनंद होणे. या ठिकाणी हुडहुडी भरणे आपण त्याला थंडी वाजणे देखील म्हणतो. आणि काजवे चमकले म्हणजे काय? तर डोळ्यापुढे अंधारी आली. म्हणजे या ठिकाणी उत्तर काय होणार आहे आपलं? ऑप्शन क्रमांक ई म्हणजेच ऑप्शन क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 14 आहे, पायापासून डोक्यापर्यंत या शब्दसमूहासाठी योग्य पर्यायाची निवड आपल्याला करायची आहे. पायापासून डोक्यापर्यंत हा जो शब्दसमूह आहे याचा अर्थ काय होऊ शकतो किंवा यासाठी शब्दसमूह कोणता आहे? तर यासाठी शब्दसमूह आहे पहा अपाद मस्तक. ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे. मित्रांनो, हे जे IBPS पॅटर्न आहे ना, तर हे येणारी जी काही TAT आहे पहा, टेट एक्झाम आहे, तर त्यासाठी खूप महत्त्वाचे ठरणारे हे प्रश्न असणार आहेत. पहा, अपाद मस्तक म्हणजे काय? तर पायापासून डोक्यापर्यंत. शीर्षासन म्हणजे काय? तर खाली डोके आणि वर पाय करून केलेलं जे आसन असतं त्याला म्हणतात शीर्षासन. आणि नखशिखांत म्हणजे काय? तर पायापासून डोक्यापर्यंत. नतमस्तक पहा, नतमस्तक म्हणजे काय? तर डोकं वाकून नमस्कार करणं. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी आपलं उत्तर होणार आहे. प्रश्न क्रमांक 5 आहे, विरुद्धार्थी शब्द लिहा. म्हणजे विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे. उचित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होईल? पहा, उचित त्याला विरुद्धार्थी शब्द होतो अनुचित. म्हणजेच ऑप्शन क्रमांक डी आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे. मित्रांनो, अजून काही आपण महत्त्वाचे विरुद्धार्थी शब्द पाहिलेले आहेत. यामध्ये उचित, अनुचित, क्वचित,
नेहमी, स्वार्थी, परमार्थी, हितकारक, अहितकारक हे जे असे विरुद्धार्थी शब्द आहेत हे खूप महत्त्वाचे आहेत आणि आपण पूर्णपणे TCS आणि IBPS पॅटर्नचा विचार करून अशा पद्धतीचे 500 पेक्षा जास्त विरुद्धार्थी शब्द घेतलेले आहेत. त्यांची देखील लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ऑप्शन क्रमांक डी आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 6 आहे, खाली दिलेल्या वाक्याच्या अर्थाशी साधर्म्य दाखवणारा वाक्प्रचार कोणता आहे? या ठिकाणी खाली वाक्प्रचार कोणता आहे पहा. वाईट स्थिती प्राप्त होणे किंवा नुकसान होणे याच्याशीच म्हणजे याच अर्थाशी साधर्म्य दाखवणारा वाक्प्रचार अजून एक कोणता आहे किंवा त्याचा अर्थ काय होऊ शकतो? तर वाईट स्थिती प्राप्त होणे किंवा एखाद्याचं नुकसान होणे तर त्याला काय म्हणतो आपण? डबघाईला येणे. पर्याय क्रमांक बी आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे. डबघाईला येणं म्हणजे काय? तर त्याची वाईट काळ सुरू होणं किंवा त्याचं नुकसान होणं त्याला म्हणतात डबघाईला येणं. या ठिकाणी पहा, पावड्या उठवण्याचा अर्थ काय होतो? तर खोट्या गोष्टीचा प्रसार होणे म्हणजे आपण त्याला अफवा म्हणतो. भ्रमनिराश होणे, भ्रमनिराश होणे म्हणजे काय? तर भ्रम एखादा नाहीसा होणे. आणि डबघाईला येणे म्हणजे काय? तर नुकसान होणं किंवा वाईट स्थिती त्याची सुरू होणं. या ठिकाणी लंका लागणे आपण त्याला म्हणतो पहा वाट लागणे. संधी लागणे हे देखील महत्त्वाचे असणारे वाक्प्रचार आहेत. पर्याय क्रमांक 2 आपलं या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 7 आहे, सहलीला जाताना कात्रज जवळ उजाडले. या वाक्यातील प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. या ठिकाणी काय विचारलंय? सर्वात महत्वाचा घटक आहे पहा प्रयोग. तर प्रयोग आपल्याला विचारलेला आहे. या ठिकाणी एक सरळ वाक्य दिलं आहे, सहलीला जाताना कात्रज जवळ उजडले. तर या वाक्यातील प्रयोग कोणता असणार आहे? तर या ठिकाणी प्रयोग आहे भावकर्तरी प्रयोग. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक डी. तर भावकर्तरी कशामुळे आहे? तर लक्षात ठेवा, जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या आणि कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे बदलत नसून ते नेहमी तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनी असून स्वतंत्र असतं तेव्हा अशा प्रकारच्या वाक्यरचनेला भावे प्रयोग असं म्हटलं जातं. आणि भावकर्तरी प्रयोग लक्षात ठेवा, भावकर्तरी प्रयोग काय आहे? सहलीला जाताना कात्रज जवळ उजाडले. तर या वाक्यामध्ये क्रियापदांना कर्ते दाखवलेले नाहीत म्हणजे कर्ते दिलेले नाहीत. म्हणजे सर्वच वाक्यातील क्रियापदे तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनी आहेत जी भावे प्रयोगाची आहेत. आणि अशा वाक्यात क्रियेचा भाव किंवा अर्थ हाच वाक्यातील कर्ता असल्यामुळे याला भावकर्तरी प्रयोग म्हणतात. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 आपलं या ठिकाणी उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 8 आहे, वारणेचा वाघ या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? आपल्याला मित्रांनो महत्वाचे पुस्तकं किंवा महत्वाच्या कादंबऱ्या आणि त्यांचे लेखक यावरती खूप वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि दोन्ही पॅटर्न TCS आणि IBPS यांच्यामध्ये हा प्रश्न खूप वेळा विचारण्यात आलेला आहे. वारणेचा वाघ या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर याचे लेखक आहेत ऑप्शन क्रमांक ई तर अण्णाभाऊ साठे हे जे आहेत हे लेखक आहेत पहा वारणेचा वाघ या कादंबरीचे. यामध्ये पहा बाबा पद्मनजी, बाबा पद्मनजी यांचं काय आहे? यमुना पर्यटन. वि.स. खांडेकर यांनी लिहिले पहा ययाती, सुखाचा वो शोध आणि सांजवात. तर या ठिकाणी पहा वि.स. खांडेकर यांच्यावरती प्रश्न विचारला जातो ययाती कादंबरीसाठी. तिसरा क्रमांक आहे व्यंकटेश माडगुळकर. तर यांच्यासाठी पहा बनगरवाडी, वावटळ आणि सत्तांतर. या ठिकाणी अजून चौथं नाव आहे साने गुरुजी. तर साने गुरुजींची श्यामची ही कादंबरी खूप प्रसिद्ध आहे आणि याच्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. अण्णाभाऊ साठे यांच्यासाठी पहा वारणेचा वाघ, फकीरा, पाझर आणि रणांगण. तर यामध्ये वारणेचा वाघ, फकीरा या ज्या 2 कादंबऱ्या आहेत ह्या खूप इम्पॉर्टंट असणाऱ्या कादंबऱ्या आहेत. यांच्यावरती आपल्याला प्रश्न खूप वेळा विचारण्यात आलेले आहेत. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 5 म्हणजे ई आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 8 आहे, भपका मोठा पण प्रत्यक्ष वागणूक ढोंगीपणाची या अर्थाची म्हण खालीलपैकी कोणती आहे? आपल्याला म्हणी आणि त्यांचे अर्थ देखील विचारले जातात. या ठिकाणी एक अर्थ दिलेला आहे, भपका मोठा पण प्रत्यक्ष वागणूक ढोंगीपणाची असा अर्थ असणारी म्हण कोणती आहे? तर ती म्हण आहे ऑप्शन क्रमांक बी, नाव मोठे लक्षण खोटे. ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपलं योग्य उत्तर होईल. तर पहा, नाव मोठे लक्षण खोटे म्हणजे काय? भपका मोठा पण प्रत्यक्ष वागणूक ढोंगीपणाची. दुसरी एक म्हण आहे आपले ओटात एक पोटात एक म्हणजे मनातला विचार न बोललेले यामध्ये एक फरक असतो. तिसरी काय आहे? उतळ पाण्याला खळखळाट फार म्हणजे थोड्या गुणामध्ये जास्त बडाई मारणे.
आणि चौथी आहे आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास. म्हणजे काय, याचा अर्थ काय होतो, तर मुळात आळशी माणसाला त्याच्या आळशीपणाचे पोषक वातावरण तयार होतं. आणि पाचवी जी म्हण आहे ती आहे सरड्याची धाव कुंपणापर्यंत. म्हणजे याचा अर्थ काय होतो, तर अल्पबुद्धीच्या माणसाच्या कार्याची झेप जी आहे ती देखील थोडीच असते, म्हणजे अल्प असते. या ठिकाणी आपले उत्तर होणार आहेत. आणि ह्या 5 ज्या म्हणी आहेत ह्या सर्वच्या सर्व म्हणी आपल्याला परीक्षेमध्ये विचारण्यात आलेल्या म्हणी आहेत. प्रश्न क्रमांक 10 आहे पैस या पुस्तकाच्या लेखिका खालीलपैकी कोण आहेत. पहा, या ठिकाणी आपण डबल एक पुस्तक घेतलेलं आहे, त्याचं नाव आहे पैस. तर या पैस पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत, तर याच्या लेखिका आहेत पहा मित्रांनो, दुर्गा भागवत. ऑप्शन क्रमांक ए आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे. दुर्गा भागवत लेखिका आहेत पैस या पुस्तकाच्या. दुर्गा भागवत यांचा आहे पैस. इंदिरा संत यांनी लिहिलेले पहा श्यामला कदळी अशी वेळ. यानंतर गोदावरी परुळेकर यांनी लिहिलेले पहा जेव्हा माणूस जागा होतो. इरावती कर्वे यांचे पहा काय आहे, एक प्रवास वर्णन आणि युगांत. आणि अनुताई वाघ यांचा आहे पहा कोसबाडच्या टेकडीवरून. तर हे जे शेवटचं ऑप्शन आहे अनुताई वाघ, तर यांच्यावरती प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये जवळपास 8 ते 10 वेळा विचारण्यात आलेला आहे की कोसबाडच्या टेकडीवरून हे संग्रह जो आहे तो कोणाचा आहे, तर तो आहे अनुताई वाघ यांचा. आणि पैस जो आहे तो आहे दुर्गा भागवत यांचा. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या ठिकाणी उत्तर होणार आहे. प्रश्न क्रमांक 11 आहे खालील वाक्यातील क्रियापद प्रकार ओळखायचा आहे. या ठिकाणी वाक्य काय आहे, आजारपण संपल्यामुळे मला आता थोडे चालवते. यामधील क्रियापदाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला क्रियापद यावरती खूप वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. आणि या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी, तर शक्य क्रियापद आहे. पहा, शक्य क्रियापद यावरूनच आपल्याला जाणून येतं की शक्यता दर्शवतो. म्हणजे काय आहे शक्य क्रियापद. शक्यार्थ धातूंना जेव्हा अव प्रत्यय असतो त्यातून कर्त्याच्या अंगी एखादी क्रिया करण्याचे जे सामर्थ्य आहे ते दाखवलं जातं. अशा सामर्थ्यदर्शक क्रियापदाला म्हणजे याला सामर्थ्यदर्शक क्रियापद सुद्धा म्हणतात आणि यालाच शक्य क्रियापद देखील म्हणतात. तर पहा, शक्य धातू अकर्मक असल्यास तो अकर्मक भावे प्रयोग असतो आणि शक्य धातू सकर्मक असल्यास तो कर्मणी प्रयोग असतो. या ठिकाणी उत्तर काय होणार आहे, ऑप्शन क्रमांक बी आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 12 आहे आज सण आहे पण पैसे नाहीत, खिशात पैसे नाहीत. या वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. वाक्य परत एक वेळा पहा, आज सण आहे पण खिशामध्ये पैसे नाहीत किंवा खिशात पैसे नाहीत. याचा वाक्याचा प्रयोग काय, प्रकार कोणता आहे, तर हे जे वाक्य आहे हे संयुक्त वाक्य आहे. पहा, संयुक्त वाक्य काय आहे, यामध्ये हा जो पण शब्द आहे, पण या शब्दाने पूर्ण वाक्य बदललं आहे, म्हणजे हे संयुक्त वाक्य आहे. संयुक्त वाक्य काय आहे याची व्याख्या माहित असली तर आपल्याला अशा प्रकारचे उत्तर हे सांगता येतील. संयुक्त वाक्य म्हणजे काय, तर दोन किंवा अधिक केवळ वाक्य प्रधानत्व सूचक व बोधक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेले असता एक जोड वाक्य तयार होतं, त्याला संयुक्त वाक्य असं म्हणतात. आणि दिलेलं जे वाक्य आहे यामध्ये पण या न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्ययानं जोडलेलं हे वाक्य आहे. आज सण आहे हे एक वाक्य, पण हे जे आहे हे न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय आहे. आणि खिशात पैसे नाहीत हे दुसरं वाक्य. पण काय करतं की दोन वाक्यांना जोडण्याचं काम करतं, म्हणजेच हे संयुक्त वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी उत्तर होईल. प्रश्न 13 आहे खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखायचा आहे. या ठिकाणी शब्द आहे पहा स्वगत. स्वगत या शब्दाचा अर्थ काय होतो, हा प्रश्न आपल्याला TET 2024 मध्ये विचारण्यात आला होता. तर स्वगत या शब्दाचा अर्थ काय होतो, तर त्याचा अर्थ होतो स्वतःशी केलेलं भाषण. स्वगत. ऑप्शन क्रमांक सी आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. पहा, या ठिकाणी सुस्कारा म्हणजे काय आहे, तर दुःखाने सोडलेला श्वास. स्वगत म्हणजे काय, तर स्वतःशी केलेलं भाषण. आणि संवाद म्हणजे काय, तर दोन व्यक्तीमधील जे संभाषण आहे त्याला आपण कम्युनिकेशन म्हणतो. दोन व्यक्तीमधील संभाषण त्याला म्हटलं जातं पहा संवाद. आणि स्वगत म्हणजे स्वतःशी केलेलं भाषण. पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14 आहे एखाद्या गोष्टीचा भाव कमी करण्यासाठी वाद घालणे. हा आशय कोणत्या शब्दातून व्यक्त होतो. या ठिकाणी एक आपल्याला आशय दिलेला आहे, एखादी गोष्ट आहे आणि तिचा भाव कमी करण्यासाठी त्या ठिकाणी थोडंसं वाद घालणं, त्याला काय म्हणतात, तर त्याला आपण सरळ सरळ म्हणतो पहा घासाघीस करणे. म्हणजे एखादी गोष्ट मिळवण्यासाठी त्या गोष्टीचा भाव कमी करण्यासाठी थोडासा वाद घालणे, तो शब्द असतो पहा घासाघीस. घासाघीस म्हणजे भाव कमी करण्यासाठी केलेला वाद आणि घालमेल म्हणजे भीती वाटणे. लक्षात ठेवा, घालमेल म्हणजे भीती वाटणे. या ठिकाणी उत्तर काय होणार आहे, ऑप्शन क्रमांक डी आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 15 आहे स्वार्थ, आज्ञार्थ, विध्यर्थ आणि संकेतार्थ वाक्यातील खालीलपैकी कोणत्या घटकाशी संबंधित आहेत. पहा, या ठिकाणी आपल्याला काय आहे, तर स्वार्थ, आज्ञार्थ,
विद्यार्थी आणि संकेतार्थ हे वाक्यातील खालीलपैकी कोणत्या घटकाशी संबंधित आहेत? तर हे संबंधित येतात पहा ऑप्शन क्रमांक सी, तर क्रियापदाशी संबंधित आहेत. लक्षात ठेवा मित्रांनो, हा प्रश्न देखील खूप महत्त्वाचा आहे. तर वाक्यातील स्वार्थ असेल, आज्ञार्थ असेल, विद्यार्थ असेल आणि संकेतार्थ असेल, तर हे सर्व जे आहे ते क्रियापद घटकाशी संबंधित येतात. ऑप्शन क्रमांक सी आपलं उत्तर होईल. तर पहा आपला प्रश्न पहिला आहे, खालील वाक्याचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. या ठिकाणी वाक्य काय दिलेलं आहे की शेवटी मी डॉक्टरांना विचारलं. तर हे जे वाक्य आहे आपल्याला या वाक्याचा प्रयोग विचारलेला आहे. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक सी, तर भावे प्रयोग आहे. लक्षात ठेवा भावे प्रयोग म्हणजे काय आहे किंवा कसा आहे. तर वरील वाक्य म्हणजे हे जे दिलेलं वाक्य आहे तर हे भावे प्रयोगातील वाक्य आहे. जेव्हा वाक्यात कर्त्याऐवजी एखादे सर्वनाम आलेले असेल तेव्हा त्या जागी नाम ठेवून कर्त्याला प्रत्यय आले की नाही हे तपासावं लागतं. आणि वाक्यातील कर्ता आणि कर्म दोन्हींना प्रत्यय असतात तेव्हा ते भावे प्रयोगाचे वाक्य असतं. तर हे कशामुळे भावे प्रयोगाचं वाक्य आहे ते आपल्याला मी सांगितलं आहे. आणि भावे प्रयोगातील क्रियापद हे नेहमी तृतीय पुरुषी एकवचनी एकारांत असते. त्यामुळे ऑप्शन क्रमांक सी आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे. जर मित्रांनो आपल्याला प्रश्नाचं उत्तर येत असेल तर आपण 3 ते 5 सेकंदामध्ये कमेंट करून सुद्धा उत्तर देऊ शकता, म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल. आणि येणारी जी काही 27 मेला टेट परीक्षा आहे तर त्यासाठी महत्त्वाचे असणारे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत. तर पहा प्रश्न दुसरा आहे, स्मृती चित्रे हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं आहे? पहा स्मृती चित्रे आपल्याला मित्रांनो खूप वेळा असे प्रश्न विचारले जातात. कादंबऱ्यावरती प्रश्न विचारले जातात, साहित्यावरती विचारले जातात, आत्मचरित्रावर विचारले जातात, त्यातीलच हा एक प्रश्न आहे. तर स्मृती चित्रे हे जे आत्मचरित्र आहे तर हे लक्ष्मीबाई टिळक यांचं आहे. पर्याय क्रमांक ई आपलं म्हणजे 5 आपलं योग्य उत्तर होणार आहे. तर यावरती पहा अजून काही महत्त्वाचे आहेत पहा आत्मचरित्र ते कोणाकोणाचे आहेत ते पहा. तर लक्ष्मीबाई टिळक यांचं आहे स्मृतिचित्र, शांताबाई कांबळे यांचं आहे माझ्या जन्माची चित्तरकथा, गोदावरी परुळेकर यांचं आहे जेव्हा माणूस जागा होता, मल्लिका अमरशेख यांचं आहे मला उद्ध्वस्त व्हायचंय, यानंतर आहेत माधवी देसाई तर यांचं आहे नाचग घुमा, अनुताई वाघ यांचं आहे कोसबाडच्या टेकडीवरून. आणि हे जे आहे अनुताई वाघ यांचं तर हे खूप महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे, कारण याच्यावरती आपल्याला पोलीस भरतीमध्ये सुद्धा खूप वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. सिंधू सपकाळ यांच्यावरती सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत, मी वनवासी. आणि आनंदीबाई कर्वे यांचं आहे माझे पुराण. तर या ज्या काही महत्त्वाच्या लेखिका आहेत तर यांच्याविषयी आपल्याला महत्त्वाची त्यांचे आत्मचरित्र आणि त्यांची पुस्तकं पाहायला मिळालेली आहेत. आणि या प्रश्नाचं उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 3 आहे, खालील शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला ओळखायचा आहे. या ठिकाणी शब्द आहे पहा हुतात्मा. तर आपल्याला हुतात्मा या शब्दाचा अर्थ सांगायचा आहे. हुतात्मा, हुतात्मा म्हणजे काय तर लक्षात ठेवायचंय. हुतात्मा कोणाला म्हटलं जातं? आणि या ठिकाणी अजून एक शब्द आहे शहीद. शहीद, हुतात्मा हे वेगवेगळे शब्द आहेत. तर हुतात्मा म्हणजे काय तर देशासाठी प्राणार्पण केलेला. ऑप्शन क्रमांक बी आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे. पहा शब्दाचे अजून काही महत्त्वाचे अर्थ पहा. हुतात्मा म्हणजे काय आहे की देशासाठी प्राणार्पण केलेलं. प्राणार्पण म्हणजे काय की स्वतःचा जीव दिलेला त्याला म्हटलं जातं, किंवा आपला जो प्राण आहे तर प्राण जाईपर्यंत काम करणं त्याला म्हटलं जातं हुतात्मा. यानंतर शब्द आहे पहा महात्मा. हुतात्मा महात्मा हे दोन आहेत वेगवेगळे, त्यातील आहे महात्मा. तर महात्मा म्हणजे काय तर थोर आत्मा किंवा महान आत्मा असणारा, एक प्रकारे आपण त्याला म्हणू शकतो मोठं काम करणारा. सरळ सोपं म्हणायचं झालं तर दानशूर व्यक्ती म्हणजे काय? दान धर्म करणारा, दान करणारा प्रसिद्ध व्यक्ती त्याला म्हटलं जातं दानशूर. आणि या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2. यानंतरचा प्रश्न आहे, राजाची स्तुती करणारा या शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. राजाची स्तुती कोण करतो किंवा स्तुती करणाऱ्याला काय म्हणतात? हा प्रश्न आपल्याला टेट 2024 साठी विचारण्यात आला होता. पहा टीईटी साठी हा प्रश्न विचारण्यात आला होता. राजांची स्तुती करणारा तो जो असतो त्याला भट म्हटलं जातं, किंवा या ठिकाणी भाट शब्द आला आहे पण त्याला भट किंवा भाट असं दोन्ही म्हटलं जातं. लक्षात ठेवा, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तर पोवाडे गाऊन समाजाचं प्रबोधन करणारा आणि त्यातून समाजाला विचारांची दिशा देणे असे सामाजिक आणि ऐतिहासिक काम करत असतात त्यांना शाहीर म्हटलं जातं. शाहीर साबळे, अण्णाभाऊ साठे हे जे आहेत हे शाहीर होते, जे की पोवाडे गाऊन त्यांचं जे आहे म्हणजे विचार जे आहेत ते समाजाला देत होते. तत्कालीन ज्वलंत विषयावर समाज प्रबोधन व्हावे यासाठी सुद्धा शाहीर समाजाला संबोधित करतात. तर शाहीर म्हणजे काय हे महत्त्वाचं आहे.
आणि पोवाड्या गाणाऱ्या कलाकाराला शाहीर म्हणून ओळखलं जातं. या ठिकाणी गंधर्व जे आहे शब्द, तर गंधर्व म्हणजे काय आहे, तर भारतीय शास्त्रीय संगीतातील कुशल गायकांसाठी ही संज्ञा आहे. पहा, गंधर्व. आपलं या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, पहा ऑप्शन क्रमांक सी. यानंतरचा प्रश्न आहे, पहा, खालीलपैकी सामासिक शब्दाची फोड करायची आहे. या ठिकाणी शब्द दिलेला आहे आपल्याला पुरणपोळी. तर या पुरणपोळी शब्दाची फोड कशी करायची आहे, तर मित्रांनो हा प्रश्न आपण कम्युनिटीमध्ये पोल केला होता. तर काही विद्यार्थी असे हुशार होते, पुरण अधिक पोळी अशी करत होते. तर लक्षात ठेवाय, सामासिक शब्दाची फोड करत असताना त्याचा पूर्णपणे आपल्याला अर्थ स्पष्ट झाला पाहिजे. म्हणजे काय, पुरणपोळी म्हणजे काय, तर अशी पोळी ज्यामध्ये पुरण म्हणजे अशी एक चपाती म्हणू शकतो आपण त्याला. सर्वात सोपा शब्द आहे चपाती. तर अशी चपाती ज्यामध्ये पुरण घालून तयार केलेली असते, म्हणजे त्याला काय म्हणतात, पुरण घालून तयार केलेली पोळी म्हणजेच पुरणपोळी. ऑप्शन क्रमांक सी आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे. तर या ठिकाणी काही महत्त्वाचे अजून सामासिक शब्द आलेले आहेत. त्यामध्ये कोणकोणते आहेत, पहा. पुरणपोळी म्हणजे काय, तर पुरण घालून तयार केलेली पोळी. यानंतर आहे महादेव शब्द. महादेव शब्द काय, तर महान असलेला देव किंवा महान असा देव महादेव. घनश्याम, घनासारखा श्याम. कांदे पोहे, कांदे घालून केलेले पोहे. साखर भात, साखर घालून केलेला भात म्हणजे साखर भात. हे जे आहेत हे महत्त्वाचे सामासिक शब्द आहेत आणि त्यांच्या फोडी कशा पद्धतीने केले जातात हे पाहायचं आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या ठिकाणी उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी केवल प्रयोगी अव्यय आपल्याला ओळखायचा आहे. पहा, या ठिकाणी आपल्याला हे जे 5 ऑप्शन दिलेले आहेत त्यापैकी आपल्याला केवल प्रयोगी अव्यय ओळखायचे आहेत. मित्रांनो हा प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे, कारण प्रश्न एकदम सोपा आहे. ऑप्शन मधीलच आपल्याला एक केवल प्रयोगी अव्यय जे आहे ते ओळखायचं आहे. तर ते कोणतं असणार आहे, ऑप्शन क्रमांक बी. तर वाहवा हे जे शब्द आहे हा केवल प्रयोगी अव्यय असणार आहे. यामध्ये पहा, म्हणजे हा जो शब्द आहे तर हा काय आहे, उभयान्वयी अव्यय आहे. वाहवा जो आहे तो केवल प्रयोगी अव्यय आहे. किंवा जे आहे तर किंवा आहे उभयान्वयी अव्यय. आणि जे आहे ते आहे, पहा, उभयान्वयी अव्यय. आणि महत्त्वाचा प्रश्न काय विचारला होता आपल्याला, की वाहवा किंवा केवल प्रयोगी अव्यय कोणता आहे, तर वाहवा जे होतं तर ते केवल प्रयोगी अव्यय होतं. या ठिकाणी पहा, उभयान्वयी अव्ययाची व्याख्या लक्षात ठेवा. व्याख्या जर माहित असेल तर आपल्याला उत्तर काढणं सोपं जातं. तर उभयान्वयी अव्यय म्हणजे काय, तर 2 किंवा अधिक शब्द अथवा 2 किंवा अधिक वाक्य जोडणारा जो अविकारी शब्द असतो त्याला उभयान्वयी अव्यय असं म्हणतात. यानंतर काय आहे, पहा, केवल प्रयोगी अव्यय. तर केवल प्रयोगी अव्यय काय आहे, आपल्या मनातील भावना एखाद्या उद्गाराद्वारे आपण व्यक्त करतो त्याला केवल प्रयोगी अव्यय असं म्हणतात. या ठिकाणी वाहवा हा जो आहे ही एक मनातील भावना आहे, म्हणजे तो केवल अप्रयोगी शब्द असणार आहे. पर्याय क्रमांक बी आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पहा, तुमचे उपकार मी कसे विसरेन. या ठिकाणी प्रश्न आहे आणि वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. या ज्या ठिकाणी प्रश्नार्थक चिन्ह आपल्याला दिसून येईल त्या ठिकाणी सर्वात सोपा प्रश्न आहे, की तो प्रश्न जो असतो किंवा ते जे वाक्य असतं तर ते प्रश्नार्थी वाक्य असतं. म्हणजेच ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपलं योग्य उत्तर होणार आहे. प्रश्नार्थी वाक्य आहे, पहा, तुमचे उपकार मी कसे विसरेन. त्यापुढे काय आहे, प्रश्नार्थी चिन्ह आहे. यामध्ये वाक्याचे प्रकार पहा काय काय आहेत. प्रश्नार्थक वाक्य, तुमचे उपकार मी कसे विसरेन, हे त्याचं आपण उदाहरण पाहिलं आहे. यानंतर आहे विधानार्थी वाक्य. विधानार्थी वाक्य काय होऊ शकतं, तर मुलांच्या अभ्यासाची जरूर काळजी घ्यायला हवी, हे एक विधान केलेलं आहे. यामध्ये दुसरा कसलाही अर्थ नाही, फक्त आणि फक्त ते विधान केलेलं आहे. आणि तिसरं काय आहे, तर होकारार्थी वाक्य. यामध्ये काय आहे, ही कल्पना बऱ्यापैकी आहे, हे होकार दिलेलं वाक्य आहे. आणि उद्गारार्थी वाक्य काय आहे, काय अक्षर आहे त्याचे, या ठिकाणी उद्गारार्थी वाक्य आहे म्हणजे उद्गारवाचक चिन्ह देखील आहे. प्रश्नार्थक चिन्ह आहे म्हणजे प्रश्नार्थक वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या ठिकाणी उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पहा, दुभत्या गाईच्या लाता गोड या म्हणीचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे. मित्रांनो म्हणी ज्या आहेत ना हे TCS आणि IBPS पॅटर्न जो आहे त्यामध्ये खूप महत्त्वाचे आहेत. म्हणी, समानार्थी शब्द, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, वाक्प्रचार, म्हणी, विरुद्धार्थी शब्द, हे सर्व जे प्रश्न यावरती विचारले जातात एकदम हातातील प्रश्न असतात आणि आपल्याला ते पाठ करणं, पाठ म्हणजे काय की समजून घेणं गरजेचं आहे. समजून जर घेतलं तर आपल्याला कसलाही पद्धतीचा प्रश्न विचारला तर तो प्रश्नावरून त्याचं उत्तर आपल्याला कळून जाईल.
या ठिकाणी म्हण काय विचारली की दुभत्या गाईच्या लाता गोड म्हणजे काय असतं की फायदेशीर गोष्टीसाठी एखादा त्रास सहन करून घ्यावा लागतो। पर्याय क्रमांक बी आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे। पहा, दुभत्या गाईच्या लाता गोड म्हणजेच काय, तर ज्याच्यापासून काही लाभ होतो त्याचा त्रास देखील मनुष्य सहन करत असतो। आणि आपल्याला अशाच पद्धतीच्या जर म्हणी पाहायच्या असतील, 200 आपण म्हणी घेतलेल्या आहेत, तर त्यामध्ये पूर्णपणे TCS पॅटर्न आणि IBPS पॅटर्न आपण घेतलेला आहे। त्यांची लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। या ठिकाणी उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2। यानंतरचा प्रश्न आहे पहा, तोंडात तीळ न भिजणे या वाक्प्रचाराला योग्य अर्थ कोणता होईल। या ठिकाणी आपल्याला वाक्प्रचार विचारलेला आहे, तर वाक्प्रचार काय आहे किंवा याला अर्थ काय होईल। पहा, तोंडात तीळ न भिजणे याचा अर्थ काय होणार आहे। तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3, तर कोणतीही गुप्त गोष्ट प्रकट करणे त्यालाच म्हटलं जातं तोंडात तीळ न भिजणे, हा त्याचा अर्थ आहे। या ठिकाणी आपण काही महत्त्वाचे वाक्प्रचार घेत आहोत आणि त्यांचे अर्थ देखील सांगणार आहोत। तर पहा, तोंडात तीळ न भिजणे म्हणजे कोणतीही गुप्त गोष्ट प्रकट करणे। हाव सुटणे म्हणजे काय, तर आधाशीपणा करणे किंवा हावरटपणा करणे। यानंतर काय आहे, अवास्तव बोलणे म्हणजे काय, तर मर्यादा सोडून उद्धटपणे बोलणे किंवा उद्धटपणे वागणे। यानंतर काय, थुंकून देणे म्हणजे काय, तर त्याग करणे किंवा सोडून देणे। एखाद्या गोष्टीला सोडून देणं म्हणजे आपण म्हणतो त्याला थुंकून दिलं। ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपलं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 10 आहे, खालील वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे। वाक्य काय आहे, व्यायामात बदल म्हणून मी पोहते किंवा नृत्य करते या वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे। तर या वाक्याचा प्रकार काय असणार आहे मित्रांनो, तर या वाक्याचा प्रकार आहे ऑप्शन क्रमांक 1, तर संयुक्त वाक्य आहे। पहा, संयुक्त वाक्य आहे आणि या ठिकाणी वाक्याचे प्रकार हे महत्त्वाचा घटक आहे। संयुक्त वाक्य आहे, संयुक्त वाक्य म्हणजे काय, तर यामध्ये आपण एक उदाहरण पाहणार आहोत। व्यायामात मी बदल म्हणून मी पोहते किंवा नृत्य करते हे संयुक्त वाक्य आहे। या ठिकाणी केवल वाक्य कोणतं आहे, गणेशचे चित्र खराब आहे, हे केवल वाक्य आहे। यानंतर प्रश्नार्थक वाक्य म्हणजे आपण हे फक्त जे आहे ते उदाहरण घेत आहोत, कसे असतात, तर शाळेच्या भल्यासाठी मुख्याध्यापकांनी काय केलं आहे, तर हे प्रश्नार्थक वाक्य आहे। आणि आज्ञार्थी वाक्य आहे, परमेश्वरा सगळ्यांना पास कर, हे आज्ञार्थी वाक्य आहे। ऑप्शन क्रमांक 1 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 11 आहे, तेजोनिधी या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे। पहा, तेजोनिधीसाठी समानार्थी शब्द काय असणार आहे, पर्याय क्रमांक 1, तर दीनमणी म्हणजेच तेजोनिधी याला समानार्थाचा शब्द आहे। आणि अशाच पद्धतीचे आपण जवळपास 500 समानार्थी शब्द घेतलेले आहेत, जे आपल्याला TCS पॅटर्न मध्ये विचारण्यात आलेले आहेत। सोबतच IBPS मध्ये सुद्धा ते प्रश्न जशास तसे विचारण्यात आलेले आहेत। तर दीनमणी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे। महत्त्वाचे समानार्थी शब्दामध्ये पहा, तेजोनिधी यामध्ये काय आहे, दीनमणी, सूर्य आणि सविता हे जे आहेत हे तेजोनिधीचे समानार्थाचे शब्द आहेत। त्यानंतर काय आहे, रत्नाकर हा शब्द आहे। पहा, रत्नाकर हा जो शब्द आहे तर त्यासाठी समुद्र, सागर, सिंधू आणि अर्णव हे समानार्थाचे शब्द आहेत। या ठिकाणी उत्तर काय होणार आहे आपलं, पर्याय क्रमांक ए। प्रश्न क्रमांक 12 आहे, पुढील शब्दाचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे। पहा, शैशव हा जो शब्द आहे, शैशव याचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे की अर्थ नेमका काय होणार आहे। शैशव म्हणजे सर्वात सोपा आहे, ऑप्शन क्रमांक 1, तर शैशव म्हणजे बालपण, पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल। या ठिकाणी अजून पहा, शैशव म्हणजे बालपण, या ठिकाणी तारुण्य आहे, तारुण्य म्हणजे तरुणपण, या ठिकाणी वृद्धत्व आहे, वृद्धत्व म्हणजे काय, तर म्हातारपण, आणि प्रौढत्व म्हणजे काय आहे, तर कायद्याने प्रौढ म्हणजे काय, तर जो 18 वर्षापेक्षा जास्त वृद्ध आहे, किंवा वृद्धत्व आणि तारुण्य यांच्यामधील जो काळ आहे त्याला म्हटलं जातं पहा प्रौढत्व। म्हणजे आपण म्हणू शकतो की 18 वर्षापेक्षा जास्त, किंवा सोबतच काय म्हणू शकतो, वृद्धत्व किंवा तारुण्य यांच्यामधला जो काळ आहे त्याला म्हटलं जातं प्रौढत्व। पण या ठिकाणी उत्तर काय होईल आपलं, पर्याय क्रमांक 1 बालपण। प्रश्न क्रमांक 13 आहे, असला माणूस कामाचा असतो का, नकारार्थी वाक्य करायचं आहे आपल्याला। पहा, प्रश्न खूप महत्वाचा आहे हा, नकारार्थी वाक्य करायचं आहे। असला माणूस कामाचा असतो का, याचा नकारार्थी वाक्य काय होईल, तर असला माणूस कामाचा नसतो, पर्याय क्रमांक ए आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे। पहा, प्रश्न मित्रांनो समजावून घ्या, अशाच पद्धतीचे प्रश्न हे TCS मध्ये खूप वेळा विचारण्यात आलेले आहेत। प्रश्न एकदम सोपे असतात पण थोडेसे आपल्याला किचकट पद्धतीने विचारलेले असतात। तर पहा, असला माणूस कामाचा असतो का हे प्रश्नार्थी वाक्य आहे, सोबतच असला माणूस कामाचा नसतो हे जे आहे हे नकारार्थी वाक्य आहे,
आणि दिलेला जो प्रश्न आहे हा होकारदर्शक असल्याने त्यापासून विधानार्थी वाक्य हे नकारदर्शक बनवलं आहे व वाक्याच्या अर्थात देखील बदल केला गेला नाही. म्हणजेच काय आहे, असला माणूस कामाचा नसतो. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या ठिकाणी उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14 आहे, खालील शब्दाचा समास आपल्याला ओळखायचा आहे. शब्द कोणता आहे? दीर्घोद्योग. याचा आपल्याला समास कोणता आहे ते ओळखायचा आहे. दीर्घोद्योग. लक्षात ठेवा, दीर्घोद्योगाचा समास कोणता असणार आहे? तर याचा समास आहे कर्मधारय समास. पर्याय क्रमांक ई आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. कर्मधारय काय आहे लक्षात ठेवा. दीर्घोद्योग म्हणजे काय, तर दीर्घ काळ चालणारा असा उद्योग त्याला म्हणतात दीर्घ उद्योग. आणि कर्मधारय हा तत्पुरुष समासाचा एक उपप्रकार देखील आहे. ज्या तत्पुरुष समासातील दोन्ही पदे एकाच विभक्तीमध्ये म्हणजे प्रथमा विभक्तीत असतात तेव्हा त्यास कर्मधारय समास असं म्हणतात. ही व्याख्या थोडीशी महत्त्वाची आहे मित्रांनो, लक्षात ठेवायचे. जर आपल्याला मराठी व्याकरणामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायचं असेल तर त्या ठिकाणी ज्या प्रश्नाचा किंवा ज्याचा संदर्भ आला आहे त्याची व्याख्या आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे. जर व्याख्या आली तर आपल्याला प्रश्नाचं उत्तर जशास तसं येतं. आणि वरील सामासिक शब्दातील दीर्घ आणि उद्योग हे दोन जे शब्द आहेत ते एकाच विभक्तीत आलेले असून त्यांचं पहिलं पद हे दुसऱ्या पदाचे विशेषण म्हणून वापरलेलं आहे. दीर्घ उद्योग म्हणजे कर्मधारय समास आहे. पर्याय क्रमांक ई आपलं या ठिकाणी उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 15 आहे, तुमचं बाळाकडे लक्ष नसेल तर तेच तुमचं लक्ष वेधून घेईल. या वाक्यातील आपल्याला काळ ओळखायचा आहे. पहा, तुमचं बाळाकडे लक्ष नसेल तर तेच तुमचं लक्ष वेधून घेईल या वाक्याचा काळ कोणता आहे? आणि मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला TET 2019 साठी सुद्धा विचारण्यात आला होता. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक 2. तर या ठिकाणी भविष्यकाळ आहे. ते तुमचं लक्ष वेधून घेईल. घेईल म्हणजे काय, तर क्रिया पूर्ण ही भविष्यात आहे म्हणजे भविष्यकाळ हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. यामध्ये पहा, सर्वात पहिलं वाक्य आहे की काळ म्हणजे काय, तर वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून क्रिया कोणत्या वेळी घडत आहे याचा बोध होतो त्याला काळ म्हणतात. आणि काळाचे मुख्यतः 3 प्रकार पडतात. वर्तमान काळ आहे, भूतकाळ आहे आणि भविष्यकाळ आहे. हे काळाचे प्रकार आहेत. यामध्ये वर्तमान काळ म्हणजे काय आहे की क्रिया घडणे सुरू असते म्हणजे प्रेझेंट मध्ये क्रिया घडणं सुरू असतं. भूतकाळ म्हणजे काय, तर पास्ट मध्ये झालेली घटना असते म्हणजे क्रिया जी आहे ती घडून गेलेली असते. आणि भविष्य काळ म्हणजे काय आहे, तर एखादी क्रिया जी आहे ती घडणार असते. म्हणजे याला वर्तमान म्हणजे काय, तर सध्या जे चालू आहे त्याला आपण प्रेझेंट म्हणतो. भूतकाळ जे आहे त्याला आपण पास्ट म्हणतो आणि भविष्य काळ जे आहे त्याला आपण फ्युचर म्हणतो. आणि हे जे आहे ते तीनही आपल्याला जवळपास 5वीच्या मराठी व्याकरणामध्ये शिकवण्यात आलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर काय होईल पहा ऑप्शन क्रमांक बी. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, तोंडघशी पडणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ आपल्याला ओळखायचा आहे. मित्रांनो, हा प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे आणि आपल्याला IBPS मध्ये खूप वेळा वाक्प्रचार म्हणी असे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. तोंडघशी पडणे हा जो वाक्प्रचार आहे तर याचा योग्य अर्थ काय होणार आहे, तर ऑप्शन क्रमांक बी. तर विश्वासाच्या ठिकाणी फसगत होणे त्यालाच म्हटलं जातं पहा तोंडघशी पडणे. या ठिकाणी अजून काही महत्त्वाचे वाक्प्रचार आहेत ते देखील पहा. तर तोंडघशी पडणे याचा अर्थ काय होतो, तर विश्वासाच्या ठिकाणी फसगत होणे. दुसरा कोणता आहे, तर तोंड देणे. तोंड देणे म्हणजे काय, तर लढावयाला सिद्ध होणे. तोंड टाकणे म्हणजेच काय, तर वाटेल तसं बोलणं. आणि तोंड उतरणं म्हणजे तोंडावरचं तेज जे आहे ते नाहीसं होणं. लक्षात ठेवायचंय, घशाला त्रास होणं हा सरळ सरळ एक आपल्याला अर्थ दिलेला आहे, तो द्यायचा म्हणून देतात. हे जे 5 प्रश्न असतात ना, 5 ऑप्शन जे असतात ना, त्यापैकी 4 ऑप्शन हे इम्पॉर्टंट असतात. म्हणजे की आपल्याला कन्फ्युजन होणार असे आपल्याला 4 ऑप्शन असतात आणि 5वा जो आहे तो त्या रिलेटेड कधीच दिलेला जात नाही. कधी कधी 5वा असतो तो वरीलपैकी नाही किंवा यापैकी नाही अशा पद्धतीचा दिलेला असतो. तर या ठिकाणी आपलं उत्तर काय होणार आहे, ऑप्शन क्रमांक बी, विश्वासाच्या ठिकाणी फसगत होणे. प्रश्न क्रमांक 2 आहे पहा, योग्य विग्रह करायचा आहे. विग्रह कशाचा आहे, तर हर्षोल्लास हा शब्द आहे, हर्षोल्लास. तर या शब्दाचा आपल्याला विग्रह करायचा आहे. विग्रह म्हणजे काय, तर सरळ सरळ आहे की त्या शब्दाची आपल्याला तोड करायची आहे. म्हणजे 2 शब्दांचा वेगवेगळे अर्थ जे आहेत ते आपल्याला सांगायचे आहेत. तर या ठिकाणी आपलं उत्तर काय होणार आहे पहा, हर्षोल्लास म्हणजेच काय, तर हर्ष आणि उल्हास. ऑप्शन क्रमांक
डी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे। पहा या ठिकाणी किंवा असं एक ऑप्शन दिलेला आहे, हर्ष किंवा उल्हास होत नाही। हर्ष आणि उल्हास म्हणजेच हर्षोल्लास। या ठिकाणी विग्रह पहा, विग्रह काय असतो तर एखाद्या सामासिक शब्दाचे कमीत कमी शब्दामध्ये स्पष्टीकरण करणे म्हणजे त्याला विग्रह म्हणतात। आणि हर्षोल्लास या ठिकाणी काय आहे तर हर्ष आणि उल्हास, आणि हा जो शब्द आहे तर हा इतरेतर द्वंद्व समासाचं उदाहरण होऊ शकतो। मुख्य कारण काय आहे, का होऊ शकतो तर विग्रह करताना आणि समुच्चय उभयान्वयी अव्ययाचा वापर या ठिकाणी करावा लागला आहे, म्हणून हा इतरेतर द्वंद्व समासाचं उदाहरण देखील होऊ शकतं। आणि द्वंद्व समासामध्ये दोन्ही पद जे आहेत हे सारखीच महत्त्वाचे असतात। हर्ष आणि उल्हास या ठिकाणी हे दोन पद दाखवलेले आहेत आणि ते सारखेच आहेत, कारण दोघांचंही महत्त्व या वाक्यामध्ये किंवा या शब्दामध्ये सारख्या पद्धतीचं आहे, म्हणजेच हे काय होऊ शकतो द्वंद्व समासाचं उदाहरण होऊ शकतो। आणि हर्षोल्लास म्हणजे हर्ष आणि उल्हास। ऑप्शन क्रमांक डी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे पहा, पुढील शब्दसमूहासाठी एक शब्द सांगायचा आहे। शब्दसमूह काय आहे की पोटातील गर्भ जन्माआधी मारून टाकणे। लक्षात ठेवा, पोटातील गर्भ जो आहे तो जन्माआधी मारून टाकणे हा एक शब्दसमूह आहे, तर त्याला काय म्हटलं जातं तर सर्वात सोपं आणि महत्त्वाचं वाक्य आहे की त्याला म्हटलं जातं पहा भ्रूण हत्या। ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। पहा भ्रूण हत्या, जे पोटातील गर्भ असतं तर त्याला भ्रूण म्हटलं जातं आणि त्याची हत्या करणं किंवा त्याचा वध करणं, खून करणं त्याला म्हटलं जातं पहा भ्रूण हत्या। या ठिकाणी खून, आत्महत्या, बालहत्या हे जे आहेत हे तिन्ही वेगवेगळे प्रकार आहेत। आणि भ्रूण हत्या म्हणजे काय, पोटातील गर्भ याचा जन्माच्या आधीच त्याला मारून टाकणं तो होतो भ्रूण हत्या। या ठिकाणी काही महत्त्वाचे अजून शब्दसमूह दिलेले आहेत, त्यामध्ये पहा भ्रूण हत्या म्हणजे काय तर पोटातील गर्भ जन्मण्याआधीच त्याला मारून टाकणे। या ठिकाणी आत्महत्या म्हणजे काय आहे तर स्वतःचा जीव घेणे, याला आत्महत्या म्हणतात। आणि बालहत्या म्हणजे काय तर बालकाची केलेली हत्या। या ठिकाणी आता काही लोक म्हणू शकतात की जे गर्भ आहे तो बाल असू शकतो, तर नाही, लक्षात ठेवायचे मित्रांनो, जन्मण्याआधी तो गर्भ असतो म्हणजे त्याला भ्रूण म्हणतात आणि जन्मण्याच्या नंतर ते बाल होतं। आणि या ठिकाणी खून जे आहे ना तर खून म्हणजे काय तर काहीतरी कट कारस्थान करून एखाद्याला जीव मारणं किंवा त्याचा जीव घेणं त्याला म्हटलं जातं खून। या ठिकाणी उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक ए। यानंतरचा प्रश्न आहे पहा, सामान्यतः स्त्रियांना दागदागिने व भारी कपड्यांची भारीच आवड असते। या वाक्यामधील भारी हा शब्दाच्या कोणत्या जातीमध्ये येतो। पहा भारी हा जो शब्द आहे तर हा शब्दांच्या ज्या जाती आहे, शब्दांच्या जाती किती आहेत ते मला कमेंट करून सांगा मित्रांनो, कारण यावर देखील आपल्याला खूप वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत। तर या ठिकाणी जो शब्द दिलेला आहे भारी हा शब्द, तर हा शब्द शब्दाच्या कोणत्या जातीमध्ये समाविष्ट होतो। तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पहा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी, तर विशेषणामध्ये हा शब्द मोडला जातो। का मोडला जातो हे देखील पाहूया, पण या ठिकाणी पहा सर्वात पहिलं म्हणजे काय की विशेषण म्हणजे काय तर विशेषण म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात। या ठिकाणी अजून एक आहे पहा क्रियाविशेषण, तर क्रियाविशेषण म्हणजे काय, क्रियापदाबद्दल विशेष माहिती म्हणजेच क्रिया कधी घडली, कोठे घडली, कशी घडली, किती प्रमाणात घडली, आणि हे जे सांगणारे शब्द असतात त्यांना म्हटलं जातं क्रियाविशेषण। यानंतर दुसरा एक आहे पहा क्रियापद, तर क्रियापदाची व्याख्या काय आहे, वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद म्हणतात। आणि यानंतर आहे पहा सर्वनाम, तर सर्वनाम म्हणजे काय तर नामाची होणारी पुनरावृत्ती, म्हणजे नाम डबल घेण्यापेक्षा किंवा परत परत नाम घेण्यापेक्षा त्या नामाऐवजी एक शब्द दिला जातो त्याला सर्वनाम असं म्हणतात। या ठिकाणी उत्तर काय होईल ऑप्शन क्रमांक डी। प्रश्न यानंतरचा आहे, खालील वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे। प्रयोग काय आहे, छकुलीने भावलीस झोपवले, या आपल्याला वाक्याचा प्रयोग कोणता आहे ते ओळखायचा आहे। आणि मित्रांनो हा जो प्रश्न आहे तर हा आपण टीईटी 2019 ला आलेला प्रश्न घेतलेला आहे। लक्षात ठेवा, मुद्दाम हा प्रश्न घेतलेला आहे कारण टीईटी आणि टेट जवळपास थोडंसं सारखं असतं, पण या ठिकाणी काय झालेलं आहे की आयबीपीएस पॅटर्न जो आहे त्यामुळे आपल्याला ऑप्शन जे आहेत हे 5 ऑप्शन देण्यात आलेले आहेत। वाक्य तसंच आहे, वाक्य काय आहे, छकुलीने भावलीस झोपवले, या वाक्याचा आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे। तर याचा प्रयोग कोणता असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक डी, तर या ठिकाणी भावे प्रयोग आपलं योग्य उत्तर होणार आहे। लक्षात ठेवा भावे प्रयोग म्हणजे काय आहे तर लक्षात ठेवा, आणि भावे प्रयोगाचे हे उदाहरण काय आहे तर भावे प्रयोगाचे मुख्य 3 प्रयोगांपैकी एक आहे पहा भावे प्रयोग। आणि भावे प्रयोग जर आपल्याला ओळखायचा असेल तर त्यासाठी वाक्यातील कर्त्याला अप्रत्यय असतो हे लक्षात ठेवा,
आणि वाक्यातील कर्माला देखील प्रत्यय असतो. वाक्यातील क्रियापद हे नेहमी तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनी असून ते स्वातंत्र्य असतं आणि भावे प्रयोगामध्ये कर्ता तसेच कर्म हे गौण असतात, तर क्रियापदाचा जो भाव आहे तो प्रधान असतो. याला वाक्यात प्राधान्य दिलेलं असतं, म्हणजेच भावे प्रयोगाचं हे वाक्य असणार आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 6 आहे, खालील म्हणीचा अर्थ आपल्याला ओळखायचा आहे. म्हण काय आहे? बळी तो कान पिळी या म्हणीचा अर्थ. तर मित्रांनो, याआधी आपण जवळपास 200 म्हणी घेतलेल्या आहेत की जे आपल्याला IBPS आणि TCS पॅटर्न मध्ये विचारण्यात आलेले आहेत. तर त्या सर्व म्हणी मी एका व्हिडिओमध्ये घेतलेल्या आहेत. त्या व्हिडिओची लिंक देखील मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. म्हण आणि त्याचा अर्थ आपल्याला त्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे मिळून जाईल. त्यातीलच ही एक म्हणी आहे, बळी तो कान पिळी. याचा अर्थ काय होतो तर लक्षात ठेवा, जो बलवान माणूस आहे, जो की बलाढ्य माणूस आहे, तो इतरांवरती हुकूमत गाजवतो, म्हणजेच बळी तो कानपिळी. आपलं उत्तर काय होणार आहे? ऑप्शन क्रमांक सी. यामध्ये पहा, बळी तो कानपिळी म्हणजे काय तर बलवान माणूस इतर लोकांवरती हुकूमत गाजवतो. बडे बाप का बेटा म्हणजे बापाच्या मोठेपणावर आयटीत राहणारा मुलगा. बहिऱ्यापुढे भाषण आणि आंधळ्यापुढे दर्पण याचा अर्थ काय होतो तर व्यर्थ गोष्टीसाठी खटाटोप करणे. आणि बचेंगे तो और भी लढेंगे याचा अर्थ काय होतो? जगलो तर करूनच दाखवीन असा बाणा ठेवणारा तो असतो. पहा, बचेंगे तो और लढेंगे ही म्हण. आणि या ठिकाणी काय आहे? ऑप्शन क्रमांक सी आपलं उत्तर होणार आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे, पुढील वाक्यातील क्रियापद आपल्याला ओळखायचं आहे. या ठिकाणी शेतीची कामे यंदा लांबली या वाक्यातील क्रियापद कोणतं आहे? तर सर्वात सोपा शब्द आहे. क्रियापद म्हणजे काय माहित असणं गरजेचं आहे. लगेच आपल्याला या प्रश्नाचं उत्तर सांगता येईल. तर क्रियापद म्हणजे काय तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद म्हणतात. या ठिकाणी वाक्याचा अर्थ जो आहे तो पूर्ण कोण करतो तर लांबली हा शब्द पूर्ण करतो. आणि हा जो आहे लांबली म्हणजे तर काय तर हा क्रियावाचक शब्द आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक बी आपलं या ठिकाणी उत्तर होणार आहे. लक्षात ठेवा, क्रियापद म्हणजे काय आहे? या ठिकाणी वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद म्हणतात आणि या वाक्यातील लांबली हे क्रियापद आहे. असे शब्द शक्यतो वाक्याच्या शेवट करतात. या ठिकाणी देखील याचा शेवट केलेला आहे आणि वाक्यात दर्शवलेली क्रिया ही क्रियापदाची असते. दिलेल्या वाक्यामध्ये लांबली हा जो शब्द आहे हा वाक्यातील क्रिया आपल्याला दाखवून देतो, तर तसेच वाक्याचा शेवट देखील करतो, म्हणून हे आहे क्रियापद. ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 8 आहे, घना आणि राधाचा शुभविवाह झाल्यावर त्यांच्या कुटुंबियांनी एकदाचे डॅश. तर या ठिकाणी रिकामी जागा दिलेली आहे. रिकाम्या जागी योग्य शब्द काय असणार आहे हे आपल्याला सांगायचं आहे. तर रिकाम्या जागी योग्य शब्द असणार आहे पहा, ऑप्शन क्रमांक डी. तर हायसे वाटले म्हणजे वाक्य काय होईल? घना आणि राधाचा शुभविवाह झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना एकदाचे हायसे वाटले. तर हायसे वाटणे म्हणजे काय याचा अर्थ पहा. हायसे वाटणे म्हणजे एखादं संकट किंवा त्रासदायक त्रास दूर झाल्यामुळे होणारी जी सुखद भावना असते किंवा एखादं काम सोपं झाल्यावर होणारी जी शांतता असते तिला म्हटलं जातं हायसे होणे. म्हणजे या ठिकाणी हायसे काय झालेले आहे तर त्या दोघांचा विवाह झाल्याच्या नंतर जे काही कुटुंबीय आहेत ते हायसे झाले, म्हणजे त्यांना एक सुखद भावना आली, जो की म्हणू शकतो आपण की लग्न हा थोडासा त्रासदायक असतो, तर तो त्रास दूर झाला त्यामुळे त्यांना सुखद घटना घडली, म्हणजेच किंवा त्यांचं काम हे सोपं झालं म्हणून त्यांच्या घरच्यांना हायसे वाटले. यानंतरचा शब्द आहे पहा, सद्गतीत होणे म्हणजे काय तर गहीवरून येणे आणि सव्यापसव्य करणे म्हणजे यातायात करणे. न भूतो न भविष्यती होणे म्हणजे काय होतं तर पूर्वी न झालेली व पुढे न घडणारी किंवा न होणारी गोष्ट तिला म्हटलं जातं न भूतो न भविष्यती होणे. आणि हर्षोल्लास वाटणे म्हणजे काय तर हर्ष आणि उल्हास वाटला. तर हा शब्द जो आहे हा आपण बिनाखामाचा मुद्दाम घेतलेला होता, लक्षात ठेवा, कारण 5वं ऑप्शन जे आहे हे कधी कधी आपल्याला अशाच पद्धतीने दिलं जातं. या ठिकाणी उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक डी हायसे वाटणे. प्रश्न 9 आहे, खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. या ठिकाणी चिरंतन हा शब्द आहे, या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. जे मित्रांनो TCS आणि IBPS पॅटर्न आहे जवळपास थोडंसं सेम आहे, फक्त ऑप्शन मध्ये खालीवरी करण्यात येतं. आणि हे जे शब्द असतात समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, समास, अजून पुन्हा वाक्प्रचार, म्हणी, तर ह्या जवळपास दोन्ही पॅटर्न मध्ये सारख्याच दिल्या जातात. या ठिकाणी चिरंतन हा शब्द दिलेला आहे, याचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. तर याचा सर्वात सोपा आहे विरुद्धार्थी शब्द होतो ऑप्शन क्रमांक बी, तर क्षणभंगूर. लक्षात ठेवा, पर्याय बी आपलं उत्तर होणार आहे. या ठिकाणी आपण काही अजून महत्त्वाचे 4-5 विरुद्धार्थी शब्द पाहूया. चिरंतन, क्षणभंगूर, चिकार, थोडे, चिरकाल, अल्पकाल, चिरायू आणि अल्पायू. आणि या ठिकाणी आपण डायरेक्ट एक शब्द घेतलेला आहे पहा, अल्पायू, तर त्याचा विरुद्धार्थी शब्द देखील चिरायू होतो. पर्याय क्रमांक बी आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे.
यानंतरचा प्रश्न आहे पहा, पांगिरा ही कादंबरी खालीलपैकी कोणी लिहिलेली आहे? मित्रांनो, आपल्याला अशा कादंबऱ्या महत्त्वाच्या दिल्या जातात, त्यावर देखील प्रश्न हे हमेशा विचारतात. तर पांगिरा ही कादंबरी कोणाची आहे? आणि लक्षात ठेवा, हा प्रश्न आपल्याला तलाठी भरती 2023 ला TCS पॅटर्न मध्ये विचारण्यात आला होता. तर पांगिरा ही जी कादंबरी आहे, तर ही कादंबरी आहे विश्वास पाटील यांची. ऑप्शन क्रमांक ए आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे. पहा, विश्वास पाटील यांच्या काही महत्त्वाच्या कादंबऱ्या कोणत्या कोणत्या आहेत? पांगिरा, पानिपत, झाडाझडती, संभाजी आणि महानायक ह्या ज्या आहेत ह्या विश्वास पाटील यांच्या कादंबऱ्या आहेत. यानंतर पहा, कोण आहेत? शिवाजी सावंत. तर शिवाजी सावंत वरती हमेशा प्रश्न विचारला जातो. मृत्युंजय, युगंधर, लढत आणि छावा ह्या त्यांच्या कादंबऱ्या आहेत. रणजित देसाई यांच्यावर देखील प्रश्न विचारला जातो. तर श्रीमान योगी, राधेय, स्वामी आलेख या रणजित देसाई यांच्या कादंबऱ्या आहेत. यानंतर नागनाथ इनामदार म्हणजेच काय तर नास इनामदार यांच्या कादंबऱ्या पहा, झुंज, झेप आणि शहनशहा. या ठिकाणी नामदेव ढसाळ हे एक ऑप्शन आहे. तर नामदेव ढसाळ यांचं गोलपेटा आणि खेळ ह्या त्यांचे महत्त्वाचे साहित्य आहेत. तर या ठिकाणी महत्त्वाचे प्रश्न लक्षात ठेवा. शिवाजी सावंत जे आहेत तर यांची मृत्युंजय आणि लढत आणि छावा या 3 कादंबऱ्या लक्षात ठेवायच्या आहे. रणजित देसाई यांच्यावरती श्रीमान योगीवरती आपल्याला खूप वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि नामदेव ढसाळांवरती गोलपिठा यावरती देखील आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्यामुळे हे सर्वचे सर्व लेखक आणि त्यांचे जे काही साहित्य आहे हे खूप महत्त्वाचं असणार आहे. ऑप्शन क्रमांक ए या ठिकाणी आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, कोणत्याही प्रश्नाचे लगेच उत्तर देणारा या शब्दसमूहासाठी योग्य शब्द सांगायचा आहे. आपण त्याला काय म्हणतो? कोणत्याही प्रश्नाचं झटकीपट म्हणजे लगेच त्वरित उत्तर देणारा त्याला काय म्हटलं जातं? हजर जवाबी म्हणतात. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. पहा, कोणत्याही प्रश्नाचं लगेच म्हणजे पटकन उत्तर देणारा तो असतो हजर जवाबी. खूप बोलणाऱ्याला काय म्हणतो आपण? वाचाळ म्हणतो. दुसऱ्यांवर तोंड टाकणारा त्याला काय म्हणतो आपण? तोंडाळ म्हणतो. भाषेवर प्रभुत्व असणारा त्याला शब्दप्रभू म्हणतो. आणि मोकळ्या स्वभावाचा तो फटकळ असतो. फटकळ म्हणजे काय तर आलेली गोष्ट काही तोंडातून बोलून काढणं, म्हणजे त्याच्या मनाचा हेतू जो असतो ना तर तो हेतू चांगलाच असतो, पण तो फटकळ बोलून म्हणजे पटकन बोलून जातो. मोकळ्या स्वभावाचा असतो म्हणजेच तो फटकळ असतो. पर्याय 4 आपलं या ठिकाणी उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, भाव्य प्रयोगात क्रियापदाच्या डॅश याला प्राधान्य असते. तर भाव्य प्रयोग जो आहे तर त्यामध्ये क्रियापदाच्या कशाला प्राधान्य दिलं जातं? तर क्रियापदाच्या भावाला त्या ठिकाणी प्राधान्य दिलं जातं, म्हणजे भाव जो आहे हा प्राधान्य असतो. ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपलं योग्य उत्तर होणार आहे. हे कसं आहे मित्रांनो समजावून घ्या. तर प्रयोगाचे मुख्य किती 3 प्रकार आहेत. आपल्याला सर्वांना माहित आहे कोणकोणते आहेत? कर्मणी प्रयोग आहे, कर्तरी प्रयोग आहे आणि भाव्य प्रयोग आहे. तर यामध्ये कर्तरी प्रयोग म्हणजे काय तर या प्रयोगामध्ये कर्त्याला प्राधान्य दिलं जातं. कर्मणी प्रयोगामध्ये काय होतं तर कर्माला प्राधान्य दिलं जातं आणि भाव्य प्रयोगामध्ये काय होतं तर क्रियापदाच्या भावाला प्राधान्य दिलं जातं. 3 प्रयोग हे जे आहेत हे सर्वात सोपे आणि महत्त्वाचे असतात. पहा, सर्वात पहिला कर्तरी प्रयोग, कर्त्याला त्या ठिकाणी प्राधान्य असतं. कर्मणीमध्ये काय असतं? कर्माला प्राधान्य असतं. आणि भाव्य प्रयोगामध्ये क्रियापदाच्या भावाला प्राधान्य दिलं जातं, म्हणजे क्रियापदाचा भाव कसा आहे त्याला प्राधान्य देतात. आणि या प्रयोगामध्ये क्रियापद कर्ता किंवा कर्माच्या तंत्रानुसार बदलत नसून ते नेहमी तृतीय पुरुषी एकवचनी एकारांत असते. म्हणजेच ऑप्शन क्रमांक सी आपलं या ठिकाणी उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 13 आहे, ज्या प्रयोगात संयुक्त क्रियापदाच्या क्रियापदाने समाप्तीचा अर्थ सूचित होतो अशा प्रयोगाला कोणता प्रयोग म्हणतात? या ठिकाणी आपल्याला सरळ सरळ एक व्याख्या विचारलेली आहे. व्याख्या कशाची आहे? पहा, व्याख्या आहे कशाची? ज्या प्रयोगामध्ये संयुक्त क्रियापदाच्या क्रियापदाने समाप्तीचा अर्थ दाखवला जातो त्या प्रयोगाला कोणता प्रयोग म्हणतात? तर तो जो प्रयोग असतो तो असतो ऑप्शन क्रमांक सी, तर समापन कर्मणी प्रयोग येतो. पर्याय क्रमांक सी आपलं या ठिकाणी उत्तर होईल. तर मित्रांनो, हा जो आहे याचा आपण स्पष्टीकरण जे आहे पाहणार आहोत. पहा, समापन कर्मणी प्रयोग, तर ज्या प्रयोगामध्ये संयुक्त क्रियापदाच्या क्रियापदाने समाप्तीचा अर्थ सूचित होतो अशा प्रयोगाला समापन कर्मणी प्रयोग म्हणतात. याचं जर उदाहरण पाहायचं झालं तर त्यांची गोष्ट लिहून झाली हे त्याचं एक उदाहरण होऊ शकतं. यानंतर दुसरा काय आहे तर प्राचीन कर्मणी प्रयोग. यामध्ये काय होतं की प्राचीन मराठी वाक्यामध्ये सकर्मक किंवा काव्यामध्ये सकर्मक धातूला ज हा प्रत्यय लावून करीजे, बोलीजे अशांना प्राचीन कर्मणी प्रयोग म्हणतात. यामध्ये उदाहरण पहा, नळे इंद्रासी असे बोली जेले, म्हणजेच काय तर हे जे आहे अशा शब्दानुसार हे प्राचीन कर्मणी प्रयोग होतो. शक्य कर्मणी प्रयोग काय आहे तर शक्यता सुचवलेली असते आणि याचं वाक्याच उदाहरण काय होऊ शकतं तर मला आता डोंगर चढवतो, या ठिकाणी काय आहे की शक्यता दाखवलेली आहे. आणि नवीन कर्मणी प्रयोग काय आहे
तर कर्मणी प्रयोगातील कर्त्याला कडून या शब्दयोगी अव्यय लावून इंग्रजी भाषेतील पद्धतीप्रमाणे एक रचना करण्याचा नवीन प्रकार आहे, तो आहे नवीन कर्मणी प्रयोग. याचं उदाहरण पहा. शिपायाकडून चोर पकडला गेला. या ठिकाणी शिपायाला कडून हा शब्द लावलेला आहे, म्हणजेच हा नवीन कर्मणी प्रयोग आहे. या ठिकाणी उत्तर काय होणार आहे पहा. ऑप्शन क्रमांक सी, समापन कर्मणी प्रयोग. प्रश्न क्रमांक 14 आहे. तिने आपले डॅश हात माझ्या गालांवरून फिरवले. पुढील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द रिकाम्या जागेत भरायचा आहे आणि या ठिकाणी शब्द दिलेला आहे पहा, मुलायम हा शब्द. तर मुलायम या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला या रिकाम्या जागेमध्ये भरायचा आहे. लक्षात ठेवा काय आहे वाक्य, पहिल्यांदा समजून घ्या. तिने आपले डॅश हात म्हणजे कोणते, या ठिकाणी शब्द काय आहे की मुलायम हात, म्हणजे तिने आपले मुलायम हात माझ्या गालांवरून फिरवले. पण या ठिकाणी काय केले की रिकामी जागा जी आहे ती रिकाम्या जागी आपल्याला मुलायम या शब्दाचा विरुद्धार्थाचा शब्द भरायचा आहे. तर विरुद्धार्थी शब्द काय होतो मुलायमचा, खरखरीत. पर्याय क्रमांक ए आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे. पहा महत्वाचे विरुद्धार्थी शब्द पहा. मुलायम याचा विरुद्धार्थी शब्द होतो काय तर खरखरीत. मृदू म्हणजे मऊ आणि कठीण. मलिन म्हणजे मळालेला आणि स्वच्छ म्हणजे नीट असलेला. कडू आणि गोड हे महत्वाचे असणारे विरुद्धार्थी शब्द आहेत. आणि हे जे वाक्य दिलेलं आहे आपल्याला वरील वाक्यामध्ये विरुद्धार्थी शब्दाचा वापर अशा प्रकारे करता येईल. कशा प्रकारे, तर तिने आपले खरखरीत हात माझ्या गालांवरून फिरवले. मुलायमच्या ऐवजी काय तर विरुद्धार्थी शब्द खरखरीत होतो, म्हणजेच ऑप्शन क्रमांक ए आपलं या ठिकाणी उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 15 आहे. आपल्याला समास ओळखायचा आहे. शब्द आहे पंचप्राण. पंचप्राण या शब्दाचा समास कोणता आहे. मित्रांनो हा देखील प्रश्न आपला TET 2025 मध्ये विचारण्यात आला होता, म्हणजे 24 ला जे झाले त्यामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. पंचप्राण याचा समास काय आहे, तर या शब्दाचा समास आहे ऑप्शन क्रमांक डी, द्विगु समास असणार आहे. पर्याय क्रमांक डी या ठिकाणी उत्तर होईल. याचं आपण स्पष्टीकरण पाहणार आहोत. पहा तर स्पष्टीकरण म्हणजे यामध्ये काय आहे की पंचप्राण म्हणजे काय तर 5 प्राण्यांचा समूह. तर द्विगु समासात पुरुष समासाचा एक उपप्रकार आहे. ज्या सामासिक शब्दातील दुसरे पद महत्वाचे आहे, तर पहिले पद हे कसं आहे संख्या विशेषण आहे आणि अशा सामासिक शब्दावरून एका समूहाचा बोध दाखवला जातो, त्याला द्विगु समास असं म्हणतात. यामध्ये काय आहे की दुसरं पद महत्वाचं आहे, पहिलं पद पंच म्हणजे 5 हे संख्या विशेषण आहे आणि याचा एक समूहाचा म्हणजे एक समूह देखील या ठिकाणी उत्पन्न होतो. तर 5 प्राण्यांचा समूह म्हणजे पंचप्राण, म्हणजे त्याला समूहाचा अर्थ देखील प्राप्त होतो, म्हणजे हा जो आहे हा द्विगु समास असणार आहे. यामध्ये काही अजून महत्वाची उदाहरणं आहेत. उदाहरणामध्ये पहा पंचवटी. तर पंचवटी म्हणजे काय आहे 5 वडांचा समूह. नवरात्र 9 रात्रींचा समूह. त्रिभुवन म्हणजे 3 भुवनांचा समूह आणि चतुर्मास म्हणजे 4 महिन्यांचा समूह. लक्षात आलं का मित्रांनो, सर्वात सोपं आहे. या ठिकाणी जर आपल्याला व्याख्या कळली तर आपल्याला सरळ सरळ त्याचं उदाहरण कोणतं आहे कळून जाईल. व्याख्या परत एक वेळा पहा. ज्या सामासिक शब्दातील दुसरं पद महत्वाचं आहे आणि पहिलं पद हे संख्या विशेषण असतं, या ठिकाणी अशा आणि त्या शब्दावरून त्यांचा एक समूहाचा देखील त्याला बोध तयार होतो, तर त्याला म्हणतं द्विगु समास. यामध्ये पहा चतुर आणि मास. तर मास म्हणजे काय महिना, म्हणजे दुसरं पद जे आहे ते देखील महत्वाचं आहे आणि चतुह म्हणजे काय तर 4. त्रिभुवन शब्दामध्ये भुवन आणि त्रि म्हणजे 3. रात्र आणि 9 म्हणजे 9 रात्रींचा समूह. हे सर्व जे शब्द आहेत तर हे द्विगु समासाचे उदाहरणं असणार आहेत. यामध्ये सर्वात शेवटचं एक ऑप्शन होतं पहा अव्ययीभाव समास. आपण त्याची व्याख्या पाहूया. तर ज्या समासातील पहिलं पद महत्वाचं असून ते अव्यय असतं तर त्या समासाला अव्ययीभाव समास असं म्हटलं जातं आणि या ठिकाणी उत्तर काय होणार आहे आपलं द्विगु समास.